ची बातमी छत्रपती संभाजीनगरमधील सेनेतील अंतर्गत वादामध्ये शिंदेची मध्यस्थी राजेंद्र जंजाळ यांनी श्रीकांत शिंदेंना फोन केल्याची माहिती आहे। शिरसाट जंजाळ वाद एकनाथ शिंदे मिटवणार अशी सूत्रांची माहिती आहे। शिरसाट जंजाळ प्रकरणावर नागपूरमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे। नवनीत राणांचं बाबरीची वीट रचणाऱ्यांना एक्स पोस्टद्वारे आव्हान आहे। नवनीत राणांच्या एक्स पोस्टमुळे आता नवाबाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुर्शिदाबादचं नामांतर भागीरथ धाम होणार असं नवनीत राणांनी म्हटलंय। नवनीत राणा यांनी ट्वीट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय, बाबरी की नींव जो लगाई है उसे जल्द कार सेवा कर उखाड़ा जाएगा। मुर्शिदाबाद का नाम भगीरथ धाम किया जाएगा और गर्व से जय श्री राम कहा जाएगा। पुढच्या बातमीकडे वळूयात। महत्त्वाची बातमी, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालक मंडळ अजित पवारांच्या भेटीला गेलंय। साखर कारखान्याच्या व्यवहारासंदर्भात अजित पवारांची भेटीमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याबाबतही चर्चा होणार आहे। यशवंत सहकारी साखर कारखान्यावरील आरोपाबाबतही चर्चा होणार आहे। यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ अजितदादांच्या भेटीसाठी सध्या गेलेलं आहे। साखर कारखान्याच्या व्यवहारासंदर्भात अजित पवारांची भेट महत्त्वपूर्ण मानली जाते आणि या भेटीमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याबाबतही चर्चा होणार आहे। लोकसभेमध्ये आज वंदे मातरमवर चर्चा होणार आहे। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे। दुपारी 12 वाजता मोदी लोकसभेमध्ये चर्चेला सुरुवात करतील। इंडिगो कंपनीने रद्द केलेल्या आणि विलंब झालेल्या विमानांच्या तिकिटाचा परतावा देण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे। आतापर्यंत 610 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आलेला आहे। प्रवाशांच्या 3000हून अधिक बॅगा देण्यात आल्याचे केंद्र सरकारनं सांगितलंय। इंडिगो कंपनीकडून रविवारी 1650 विमानं उड्डाणं ही रद्द करण्यात आली असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते। नांदेड मनपा निवडणुकीमध्ये शिवसेनेला 60% जागा दिल्या पाहिजेत असं बालाजी कल्याणकर यांनी म्हटलंय। सत्ताधारी आमदाराला 60% जागा तर मित्रपक्षाला 40% जागा असं बालाजी कल्याणकर यांचं म्हणणं आहे। नांदेड मनपावर 100% भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं कल्याणकरांनी म्हटलंय। आमदार बालाजी कल्याणकरांनी मवियासह युतीमधल्या मित्रपक्षांना इशारा दिलाय। आमदारला 60% जागा समित्या महापालिकेचे इलेक्शन हो कोणतेही इलेक्शन जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन असलं तरी बी 60% त्या आमदारला न्याय द्यायचा असते। इतर पक्ष जे सत्तेमध्ये पक्ष आहेत त्याला सुद्धा 20% जेवढे सत्तेमध्ये असतील त्याला ते त्या हिशोबाने 40% 20% असं फॉर्म्युला ठरलेला आहे। आमच्या एका वार्डवर 4 उमेदवार आले, 5 उमेदवार, कारण आमचं काम आहे त्याच्यामुळे 100% आम्ही सगळे उमेदवार हे केलेले आहेत, मुलाखती घेतलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात आमचं आम्ही दाखवून देऊ काय नांदेड 100% महापालिकेवर भगवा फडकले।